नमस्कार. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचा विषय आहे बघा, पेपर 1 आणि 2 साठी भाषा कोणती निवडावी? बऱ्याच जणांचे कमेंट आलेले आहे, की हिंदी भाषा निवडली, तर आपल्याला दुसरी भाषा कोणती घेता येईल? किंवा काहींना असं वाटतं, की इंग्रजी कंपल्सरी आहे की काय? पण तसं काही नाही आहे. तर आपण बघूया आता बघा, हे वेबसाईटवरून घेतलेले आहे मी, महाराष्ट्र शासनाच्या महा-टी-ई-टीच्या. पेपर 1 साठी इयत्ता 1ली ते 5वी साठी जो पेपर असतो आपला पहिला, ह्याच्यामध्ये जी पहिली भाषा आहे बघा माध्यम, माध्यम म्हणजे प्रथम भाषा. तर ही जर आपण मराठी निवडली, तिचा संकेतांक आहे 101. तर आपल्याला पहिल्यांदा प्रश्न क्रमांक 1 ते 30 साठी मराठी भाषेचे प्रश्न येतील आणि आपण दुसरी भाषा निवडू शकतो इंग्रजी. कारण दुसरा ऑप्शन फक्त इंग्रजीच आहे. ज्यांनी मराठी भाषा प्रथम निवडली, त्यांच्यासाठी दुसरा ऑप्शन फक्त इंग्रजी आहे. त्यांना हिंदी निवडता येत नाही. आणि बाकीचे जे प्रश्न आहे बघा, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे, ते मराठी व इंग्रजीमध्येच राहतील. मराठी आणि इंग्रजीमध्ये. चौथा विभाग आहे गणित. हे प्रश्नसुद्धा मराठी व इंग्रजीमध्येच राहतील. आणि 5वा विभाग आहे परिसर अभ्यास. हे 30 प्रश्नसुद्धा मराठी आणि इंग्रजीमध्येच राहतील. दुसरा पर्याय, प्रथम भाषा जर तुम्ही इंग्रजी निवडली, तर तुम्हाला पहिले 1 ते 30 प्रश्न येतील इंग्रजीमध्ये आणि दुसरे 31 ते 60 प्रश्न येतील मराठीमध्ये. हे भाषेचे आहेत. पण बालमानसशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास हे सर्वच्या सर्व प्रश्न तुम्हाला मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये येतात. भाषा कोणतीही निवडा. तिसरा आहे उर्दू भाषा. तुम्ही जर उर्दू भाषा निवडली, तर पहिले 1 ते 30 प्रश्न प्रथम भाषा म्हणून प्रथम भाषा म्हणून जर तुम्ही उर्दू निवडली, तर प्रथम 30 प्रश्न तुम्हाला उर्दू भाषेत येतील आणि दुसरे 31 ते 60 30 प्रश्न तुम्हाला इंग्रजी किंवा मराठीमध्ये येतील. आता इथं तुम्हाला भाषा निवडायची आहे, द्वितीय भाषा निवडायची आहे. इंग्रजी किंवा मराठी. तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही निवडू शकता. पण मराठी आणि इंग्रजी ह्यापैकी आपण मराठी जर प्रथम भाषा निवडली, तर तुम्हाला द्वितीय भाषा ही ऑटोमॅटिक इंग्रजी येणार. जर तुम्ही प्रथम भाषा इंग्रजी निवडली, तर द्वितीय भाषा तुम्हाला ऑटोमॅटिक मराठी येणार आहे. हे मात्र सर्वांनी लक्षात ठेवा. आता पुढे बघा, आपले आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे हा, सर्वांसाठी महत्त्वाचा, हिंदी. जर आपण प्रथम भाषा हिंदी निवडली, तर द्वितीय भाषा आपल्याला निवडायची असते. ती ऑटोमॅटिक येणार नाही आहे. आपण इंग्रजी किंवा मराठी या दोन्हींपैकी कोणतीही एक भाषा निवडू शकतो. बऱ्याच जणांचा प्रश्न आहे, जर आपण हिंदी निवडली, तर बाकीचे प्रश्न आपल्याला कोणत्या भाषेत येतील? तर बघा, बाकीचे सर्व प्रश्न तुम्हाला मराठी व इंग्रजीमध्ये येतील. एकतर मराठीत बघून सोडवा किंवा इंग्रजीमध्ये बघून सोडवा. म्हणून आपल्याला सर्वांना जर पास व्हायचं असेल याच्यामध्ये टी-ई-टीमध्ये, तर प्रथम भाषा आपली हिंदी निवडायची आहे आणि द्वितीय भाषा ही मराठी घ्यायची आहे. इंग्रजी घ्यायचीच नाही. आणि काहीच अडचण येत नाही. तुम्ही टी-ई-टी कोणत्याही माध्यमातून पास होऊ शकता. काहीच फरक पडत नाही. कोणी काही पण म्हणालं तरी ऐकू नका. तसंच आता पेपर 2 साठी पण 6वी ते 8वी साठी तुम्ही प्रथम भाषा जर मराठी घेतली, तर ती प्रथम भाषेचे पहिले जे प्रश्न आहेत 1 ते 30 हे मराठी भाषेचे असतील आणि द्वितीय भाषा इंग्रजी तुमची ऑटोमॅटिक येणार आहे 31 ते 60 साठी. पण बाकीचे सगळे प्रश्न तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमध्येच राहणार आहे. जर तुम्ही प्रथम भाषा इंग्रजी निवडली, तर द्वितीय भाषा तुम्हाला ऑटोमॅटिक काय येणार आहे? मराठीच येणार आहे. पण प्रश्न मात्र मराठी आणि इंग्रजीमध्ये मिक्स राहतील. कोणतेही तुम्ही मराठी वाचून सोडवा किंवा इंग्रजी वाचून सोडवा, काही फरक पडत नाही. जर तुम्ही प्रथम भाषा उर्दू निवडली, तर प्रथम 30 प्रश्न तुम्हाला उर्दूमध्ये राहतील. पण द्वितीय भाषा मात्र तुम्हाला इथं निवडावं लागेल. इंग्रजी किंवा मराठी, जी तुमच्यासाठी सोपी वाटेल तुम्हाला, ती तुम्ही घेऊ शकता. आणि बाकीचे प्रश्न उर्दू आणि इंग्रजीमध्ये मिक्स राहतील. हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं आहे आपल्याला हिंदी. जर तुम्ही प्रथम भाषा हिंदी निवडली, तर तुम्हाला द्वितीय भाषा इथे निवडावी लागते आणि ती तुम्ही घ्यायची आहे सर्वांनी मराठी. बाकीचे सर्व प्रश्न हे मराठी आणि इंग्रजीमध्ये राहतील. आता काही जणांना प्रश्न पडेल, सर आम्ही जर हिंदी निवडली, तर प्रश्न कोणत्या भाषेत येतील? हे बघा, वेबसाईटवरून घेतलेलं आहे शासनाच्या
बाकीचे सर्व प्रश्न हे तुम्हाला बघा बालमानसशास्त्र, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या सर्व विषयांचे सगळे प्रश्न बघा लक्षात आहेत सर्वांनी. सर्व प्रश्न तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमध्ये राहतील. म्हणजे भाषा कोणतीही निवडा, बालमानसशास्त्र, गणित व विज्ञान, सामाजिक शास्त्र हे सर्व प्रश्न तुम्हाला मराठी इंग्रजीमध्ये मिक्स येणार आहेत. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे. काही डाऊट असला तर तुम्ही कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.